दिसतंय ना इथे साक्षी, तुम्हाला माझा आवाज येतोय? ओके, एक मिनटं होल्ड करा. चला, शैला के स्मिथ वॉज ॲन के ते स्पेलिंग काय आहे पण के. शैला के स्मिथ वॉज ॲन इंग्लिश नॉवेलिस्ट अँड पोएट. त्या काय होत्या? इंग्लिश नॉवेलिस्ट होत्या आणि पोएट होत्या. मेनी ऑफ हर नॉवेल्स वेअर सेट इन ब्रॉडर लँड्स ऑफ ससेक्स अँड केंट इन द इंग्लिश रिजनल ट्रेडिशन. यांच्या बऱ्याचशा नॉवेल्स ज्या होत्या त्या ससेक्स आणि केंट या स्टाईलमध्ये लिहिलेल्या असायच्या, रिजनल ट्रेडिशनमध्ये. म्हणजे त्यांचं जे प्रादेशिक असं ट्रेडिशन होतं त्याच स्टाईलमध्ये त्या काय करायच्या? लिखाणकाम करायच्या. हर बुक द एंड ऑफ द हाऊस ऑफ अलर्ड बिकम अ बेस्ट सेलर. त्यांचं हे जे बुक होतं ते काय होतं? बेस्ट सेलर बुक होतं, म्हणजे सर्वात जास्त विकलं गेलेलं बुक होतं. द स्टोरी इज अबाउट अ पीझंट वुमन. ही स्टोरी कोणाबद्दल आहे? एका पीझंट वुमनबद्दल आहे. पीझंटचा अर्थ सांगितला मी तुम्हाला. काय सांगितला पीझंटचा अर्थ? शांत अशा स्त्रीची ही स्टोरी आहे. हू फाइंड अ डेस्परेट यंग मॅन. जिला एक निराश किंवा वैतागलेला असा तरुण माणूस भेटला. ॲट हर डोर स्टेप, तिच्या दरवाजाच्या बाहेर. प्लीडिंग ऑफ हर टू गिव्ह हिम प्रोटेक्शन फ्रॉम द पोलीस. जो काय करतो आहे? प्लीड करतो आहे, विनंती करतो आहे तिला, तू काय कर, माझं प्रोटेक्शन कर. कुणापासून? पोलिसांपासून. पोलीस मामा येत आहेत मला पकडायला, असं ती म्हटली होती. तो म्हटला होता. ही हॅड बीन पोचिंग ऑन द नियर बाय इस्टेट. ही हॅड बीन पोचिंग. पोचिंगचा आता काय सांगितलं मी तुम्हाला? त्याने काय केलं होतं बरं? शिकार केला होता किंवा कोणाला तरी नुकतंच मारून आला होता. कुठे? नियर बाय इस्टेट. इस्टेटच्या जवळ कोणाला तरी तो नक्कीच मारून आला होता, कोणाला तरी हल्ला करून आला होता. अँड इन पॅनिक. आणि तो आता कसा होता? एकदम घाबरलेल्या स्थितीत होता, पॅनिक स्थितीत होता. ही किल्ड वन ऑफ द गेम कीपर्स. इथे गेट कीपर्स असायला हवं होतं, पण त्यांनी इथे गेम कीपर्स म्हटलंय. तिथल्या एका किंडरवूड म्हणून एक जागा आहे, तिथे खूप सारे काय आहेत? लाकडं आहेत. तर लाकडांचे जे पेहरेदार होते त्यातला एकाला याने मारून आलंय. ओके. आणि हा तिच्याकडे काय मागतोय? शेल्टर मागतोय. मला इथे काय कर? राहू दे थोडा वेळ. चला. इन नॉर्थ ईस्ट ससेक्स अ ग्रेट टंग ऑफ लँड रन्स इन टू केंट. केंट या शहरामध्ये ससेक्स हे छोटंसं एक टाऊन होतं, तिथे तो आला होता. इट इज अ लँड ऑफ वुड्स. ही जी जागा होती ती कशी होती? लँड ऑफ वुड्स, म्हणजे फक्त आणि फक्त लाकडांचं म्हणू शकतात किंवा जंगलाचं असं प्रदेश होता हा. द ओल्ड हॅमर वुड्स ऑफ द ससेक्स आयरन इंडस्ट्री. म्हणजे इथले सर्वात जास्त काय विकलं जायचं? तर ओल्ड हॅमर वूड, म्हणजे लाकूड काय म्हणतात रे? हॅमरला काय म्हणतात? हातोडीसाठी जे लाकडं लागतात स्पेशली ते तयार होणारी अशी इथली इंडस्ट्री होती. अँड अमंग द वुड्स ग्लीम द हॅमर पॉन्ड्स. आणि इथे सर्वात जास्त काय बनायचे? हॅमर पॉन्ड्स, म्हणजे हातोड्या बनायच्या. ओईंग टू द थिकनेस ऑफ द वुड्स. आणि कशामुळे? ओईंग टू, कारणामुळे. कोणाच्या कारणामुळे? थिकनेस ऑफ द वूड. ते जे वूड होतं, ते जे लाकूड होतं ते कसं होतं? थिक होतं, जाड होतं. आणि त्या जाड असल्यामुळे ओईंग टू, आपण ड्यू टू म्हणतो ना, सेम तसंच ओईंग टू. कशामुळे? तर त्या लाकडाच्या थिकनेसमुळे. ओईंग टू द वुड्स द रोड दॅट पासेस मिसेस अदिस कॉटेज इज डार्क लॉंग बिफोर द फील्ड्स बियॉन्ड. म्हणजे त्यांनी कारण आधी सांगितलं, नंतर हे सांगितले. ते हॅमर पॉन्ड्स जे खूप विकले जायचे ना तिथे, हातोड्या तिथे खूप विकल्या जायच्या बघा. हॅमर पॉन्ड्स तिथे का विकल्या जायच्या रे? खूप साऱ्या. कारण तिथलं जे लाकूड होतं ते कसं होतं? थिक होतं, जाड होतं म्हणून. आणि त्याच्याच जवळ रोडच्या बाजूला मिसेस ॲडिसचं कॉटेज होतं. इज डार्क लॉंग बिफोर द फील्ड्स बियॉन्ड. तिथे शेताच्या मागे तिचं घर होतं. ॲडिस कॉटेज इज डार्क लॉंग अँड दॅट नाईट देर वॉज नो ट्विलाईट. त्या रात्री म्हणजे संध्याकाळचा एक प्रकाश असतो ना, तसा प्रकाशच नव्हता. अँड नो मून, आणि चंद्रही दिसत नव्हता. ओनली अ फ्यू प्रिक्स ऑफ फायर इन द ब्लॅक स्काय अबाव द ट्रीज.
फक्त झाडांच्या थ्रू तो जेव्हा बघत होता तेव्हा त्याला फक्त काय दिसत होती, काही तारे दिसत होते, चांदण्या दिसत होत्या. आणि कशा निरभ्र अशा काळ्या आकाशामध्ये त्याला त्या चांदण्या दिसत होत्या, ते पण काही चांदण्या, जास्त नाही. बट व्हॉट द डार्कनेस हीड द सायलन्स रिव्हील्ड. पण म्हणतात ना, अंधारामुळे ज्या गोष्टी लपल्या गेल्या त्या आवाजामुळे काय झाल्या, रिव्हील झाल्या, सांगितल्या गेल्या. बघा, शांतता इतकी होती की थोडासा जरी पायाचा आवाज झाला तरी पण कोणालाही कळून जाईल की इथे कोणतरी आलेलं आहे. अंधाराने जे झाकलं होतं, म्हणजे मी अंधारामुळे कोणाला दिसत नव्हतो, पण आवाजामुळे मी दिसत होतो ना, कारण तिथे सायलन्स होता ना, त्याच्यामुळे माझ्या आवाजामुळे मी सगळ्यांना लगेच कळून गेलो असतो. सायलन्स रिव्हील्ड, सायलन्स दाखवून देईल मला. इन द अब्सोल्यूट स्टिलनेस ऑफ नाईट, रात्रीचा एकदम अगदी शांतपणा जो होता ना त्यात, वाइंडलेस अँड क्लिअर, हवा पण जास्त चालत नव्हती, एकदम व्यवस्थित निरभ्र असं वातावरणही होतं. एव्हरी साऊंड वॉज डिस्टिंक्ट, प्रत्येक आवाज वेगळा ओळखला जाऊ शकत होता. म्हणजे आपण पायाने चालतो तेव्हा ते पानं दाबले जातात तेव्हा त्यांचा क्रॅकलिंग रसलिंगचा आवाज होतो तो, किंवा बुटांचा आवाज किंवा चपलांचा आवाज, हे सगळे आवाज कसे ऐकायला येत होते, स्पष्टपणे, कारण हवा क्लिअर होती ना. हवा घोंगावत असती तर आवाज नसता आला, व्यवस्थित कळत नसतं कसला आवाज आहे, पण इथे आवाज कळत होता. अँड इंटेन्सिफाईड, अगदी व्यवस्थित लक्षात येण्यासारखे आवाज ऐकायला येत होते. द डिस्टिंक्ट बार्क ऑफ अ डॉग, डिस्टंट बार्क ऑफ अ डॉग म्हणजे लांबून एक कुत्रा काय करत होता, भुकत होता. ॲट डेलमोडेन साऊंडेड क्लोज ॲट हँड, आणि त्याचा आवाजही त्या गावाच्या जवळच्याच साईडला काय येत होता, आपल्याला त्याला जवळ येत होता, आवाज जवळ येत होता. म्हणजे शेजारच्या गावामध्ये कोणतरी कुत्रा भुकला असेल त्याच्या वेशीवर, तिथून याला इथे आवाज येत होता, इतका तिथे काय होता, सायलन्स होता. द मॅन हू वॉक्ड ऑन द रोड कुड हिअर द इको ऑफ हिज ओन फूटस्टेप, तिथे चालणाऱ्या माणसाला सहजपणे ऐकायला येऊ शकत होता. ही कॅन इझिली हिअर, ही कुड इझिली हिअर द साऊंड ऑफ हिज फूटस्टेप, स्वतःच्या पायांचा सुद्धा त्याला आवाज सहजपणे येऊ शकत होता, इतका तिथे सायलन्स होता. इको म्हणजे काय रे, प्रतिध्वनी. इको म्हणजे काय, प्रतिध्वनी. फूटस्टेप फॉलोइंग हिम लाईक अ नेल, एखाद्या नेल सारखा आपल्याच आवाजाचा, म्हणजे त्याच्याच चालण्याचा आवाज त्याला स्वतःला ऐकायला येत होता. एव्हरी नाऊ अँड देन ही मेड ॲन एफर्ट, प्रत्येक चालण्यामागे, प्रत्येक पावलाच्या मागे हा कष्ट घेत होता. टू गो मोर क्वाइटली, कारण जर का हा जोरात चालला असता तर पोलिसांनी याला पकडला असता. म्हणून हा नाऊ अँड देन, आत्ता पण आणि आधी नंतरही तो हळूहळू चालण्याचा प्रयत्न करत होता. बट द रोड साईड वॉज अ मास ऑफ थॉर्न्स, पण रोडच्या साईडला काय होत्या, खूप सारे काटे होते. अँड देअर क्रॅकलिंग अँड रसलिंग वेअर नियरली ॲज लाऊड ॲज द थर्ड ऑफ हिज फीट ऑन द रोड. थर्ड ऑफ हिज फीट, त्याच्या पायाचे ते चपला होत्या, त्या चपलांचा जो सोल असतो त्याच्या आवाजापेक्षा जास्त आवाज कसला येत होता, पानांच्या क्रॅकलिंग आणि रसलिंगचा आवाज येत होता. बिसाइड्स दे मेड हिम गो स्लोली, आणि त्याच्यामुळे अजून त्याचा स्पीड काय होत होता, कमी होत होता. बघा, हा पोलिसांपासून पळतोय, ओके, आणि हा पोलिसांपासून पळत असताना याला खूप स्पीडने पळायला लागणार होतं, पण याच्या त्या क्रॅकलिंग आणि रसलिंग साऊंडमुळे पोलिसांना सहज कळून गेलं हा कुठे, आणि काटेही होते त्याच्यामुळे तो चप्पल काढू शकत नव्हता. त्यामुळे त्याला काय करावं लागत होतं, हळूहळू जावं लागत होतं. अँड ही हॅड नो टाईम फॉर दॅट, पण त्याच्यासाठी टाईम नव्हता, हळूहळू जाऊ शकत तो नव्हता. वेन ही केम टू मिस्टेस आदिस कॉटेज, जेव्हा तो त्या ॲडिसच्या कॉटेजजवळ आला, ही पॉज्ड अ मुमेंट, तो एक मुमेंटसाठी काय केला, थांबला, आणि काय केलं, ओनली अ स्मॉल पॅच ऑफ ग्रास ले बिटवीन इट अँड द रोड आणि तिचं घर यांच्यामध्ये अगदी छोट्याशा पॅचमध्ये गवत होतं तिथे, ओके. अँड ही लुक्ड इन ॲट लाईटेड अनकर्टन विंडो, लाईटेड बट अनकर्टन, त्याला
तिथे लाईट होतं, त्याच्यामुळे त्या विंडोच्या प्रकाशातनं सहजपणे घरातलं सगळं दिसत होतं. क्यों? क्योंकि पर्दा लगाया हुआ नहीं था. ही कुड सी मिसेस आदिस स्टूपिंग ओव्हर द फायर. तो सहजपणे बघू शकत होता की ती मिसेस आदिस काय करत होती, आगेच्या थोडंसं नाही का, म्हणजे आपण मम्मी कशी पोळ्या करताना एकदम किचन ओट्यावर पूर्ण झोकून देते स्वतःला, थोडंसं पुढे वाकून वगैरे जी स्वयंपाक करते, त्याला दिसत होतं की ही सहजपणे काय करते आहे, स्वयंपाक करते आहे. स्टूपिंग ओव्हर द फायर म्हणजे ती झुकत होती त्या आगेच्या प्रती. म्हणजे ती काय खरंच जीव द्यायला पाहिजे होती का? नाही, ती स्वयंपाक करायसाठी थोडासा प्रयत्न करत होती. टेकिंग सम पॉट और केटल ऑफ इट. काहीतरी पॉट होती का केटल होती, काहीतरी उचलून खाली ठेवत होती. ही हेजिटेटेड अँड सीम्ड टू वंडर. त्याला थोडंसं आहे ना आश्चर्यही वाटलं आणि विचित्रपणे तो काय करत होता, तिच्याकडे बघत होता. नक्की ही करते काय? ती पॉट काढते की ती स्वतःला झोकून देते आगेमध्ये. ही वॉज अ बिग हेवी वर्किंग मॅन, नॉट सक्सेसफुल. तो एक मोठा ढोल्या आणि वर्किंग माणूस होता, काम करणारा व्यक्ती होता, जो नॉट सक्सेसफुल होता, जो कधीही सक्सेसफुल झाला नव्हता. जजिंग बाय द पॉवर्टी ऑफ हिज अपिअरन्स. आणि सहजपणे त्याच्या दिसण्यावरनं कळत होतं की ये कैसा था, गरीब था. फॉर अ मोमेंट ही मेड ॲज इफ ही वुड ओपन द विंडो. थोड्या वेळासाठी त्याला असं वाटलं की मी काय करतो, विंडो ओपन करतो. देन ही चेंज हिज माइंड अँड वेंट टू द डोअर इन्स्टेड. पण नंतर त्याने त्याचं माइंड बदललं आणि डायरेक्ट दरवाजाजवळ गेला. त्याला आधी असं वाटलं होतं मी विंडोतनं आतमध्ये निघून जातो, कोणाला कळणार आहे नाही का, मग त्याने एकटीच आहे. पण मग नंतर त्याने विचार केला, जाऊ द्या दरवाजा वाजवूयात, म्हणून हा दरवाजाच्या समोर जाऊन उभा राहिला. चला पेज नंबर बदला, पुढचं. लक्ष आहे ना पोरींनो? कोठुळे दीक्षा, थांबा, कोठुळे आली का? तिथं पावले मला. दीक्षाचाच आवाज आला मला आता फक्त. ही दीक्षा 2-2 वेळेस का दिसतीये मला? चला, हे काही डाऊट्स असतील तर कसे सांगाल तुम्ही मला? व्हॉट्सअपला मेसेज टाका माझ्या मोबाईलच्या, कारण ह्या मोबाईलचा साऊंड कमी येतोय मला. ही डिड नॉट नॉक. त्याने काही नॉक केलं नाही. बट वॉक स्ट्रेट इन. पण तो सरळ डायरेक्ट आतमध्ये गेला. द वुमन ॲट द फायर टर्न क्विकली राऊंड. जी त्या आगेजवळ उभी होती स्त्री, ती पटकन मागे वळली. व्हॉट यू? काय तू? पीटर क्राउच त्याचं नाव होतं. शी सेड, आय डिडंट हिअर यू नॉक. मी ऐकलं नाही तू काही नॉक केलं असेल असं. म्हणजे ती चिडून बोलली की तू इथे आला आहेस पण मी तू नॉक केलेलं काही ऐकलेलं नाही आहेस. आय डिडंट नॉक मॅम. मी काही नॉक केलं नाही हो मॅम. आय डिडंट वॉन्ट एनीबडी टू हिअर मी. मला नको आहे कोणीही मला ऐकायला, कोणीही माझा आवाज ऐकायला मला नको आहे. हाऊज दॅट? का बरं असं? आय ॲम इन ट्रबल. मी काय आहे? अडचणीत आहे. हिज हँड्स वेअर शेकिंग अ लिटिल. त्याचे हात थोडे थरथर करत आहेत. व्हॉट हॅव यू डन नाऊ? आता तू काय करून आला आहेस? आय शॉट अ मॅन मिसेस आदिस. मी एका माणसाला ठोकून आलो आहे, मारून टाकलंय. यू? तू? येस आय शॉट हिम. हो मी त्याला मारलं. यू किल्ड हिम? ती विचारते तू त्याला मारलंस? आय डोंट नो. मला नाही माहिती तो जिवंत आहे का मेला आहे. मी जस्ट गोळी मारली आणि पळालोय. फॉर अ मुमेंट देअर वॉज सायलन्स इन द. हे काय झालं? जे तू बोलली होतीस तेच झालं. फॉर अ मुमेंट देअर वॉज अ सायलन्स इन द स्मॉल स्टफी किचन. ते जे स्टफी किचन होतं, अगदी सामानाने भरलेलं असं किचन होतं. तिथे थोड्या वेळासाठी काय झाला? सायलन्स, शांतता पसरली. देन द केटल बॉइल्ड ओव्हर अँड मिसेस ॲदिस मेकॅनिकली पुट इट ॲट द साईड ऑफ द फायर. सायलन्स पसरला होता. त्या सायलन्समध्ये मध्येच किटली
घरातलं जे काय होतं चहा बिया काय असेल समथिंग ते तापलं उकळलं आणि त्याचा आवाज यायला लागला आणि तिने ते पटकन कसं तरी मेकॅनिकली घेतलं उचलून आणि बाजूला ठेवून दिलं. शी वॉज अ स्मॉल थिन वुमन विथ अ ब्राऊन हार्ड फेस. ती एकदम छोटीशी बारीकशी अशी लेडी होती जिचा फेस कसा होता, ब्राऊन होता, म्हणजे ती सावळी होती आणि हार्ड फेस होता. म्हणजे कष्ट करून थकलेल्या व्यक्तीचा फेस कसा दिसतो तसा, म्हणजे तिने आयुष्यभर कष्ट केलेली अशी ती व्यक्ती होती. ऑन विच द स्किन हॅज ड्राईड इन इन्युमरेबल स्मॉल हेअर्स लाईक रिंकल्स. तिची स्किन अगदी इन्युमरेबल रिंकल्सने भरलेली होती. रिंकल्स, सुरकुत्या. तिचा चेहरा पूर्ण सुरकुत्यांनी भरलेला होता. शी वॉज प्रोबॅबली नॉट मोर दॅन 42. हां, पण म्हणू शकता की ती 42च्या काही जास्त एज तिचं नव्हतं. बट द लाईफ ट्रीट्स सम वुमन हार्ड इन द ॲग्रिकल्चरल डिस्ट्रिक्ट ऑफ ससेक्स. ससेक्स हे असं ॲग्रिकल्चरल डिस्ट्रिक्ट होतं जिथे ना शेतीमध्ये स्त्रियांना अगदी जास्त प्रमाणात काम करायला लागायचं आणि त्या शेती करताना यांच्या चेहऱ्यावर किंवा ह्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम व्हायचा. अँड मिसेस आदिस लाईफ हॅड बीन हार्डर दॅन मोस्ट. आणि तिची लाईफ सर्वात जास्त कष्टाची होती. व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू फॉर यू. तुला काय वाटतं मी तुला काय करावं तुझ्यासाठी, पीटर क्राउच अशी चिडून बोलली. शी सेड लिटल सोरली. थोडंसं खंत व्यक्त करून थोडासा संतापाने त्याला ती बोलली. लेट मी स्टे हिअर अ बिट. थोड्या वेळासाठी मला इथे थांबू द्या. इज देअर नो वेअर यू कॅन पुट मी टिल दे हॅव गॉन. जर काही ते कोणी नसेल ना तर प्लीज तुम्ही मला इथे थोडा वेळ ठेवा ना, कारण जोपर्यंत ते पोलीस जात नाही तोपर्यंत माझी वाट लागून जाईल. हुज दे, कोण ते. द कीपर्स, पोलीस. ओ यू हॅव हॅड अ क्वारल विथ द कीपर्स हॅव यू. म्हणजे तुझं कीपर्स सोबत भांडण झालं होतं का, गेट कीपर्स सोबत. येस, आय वॉज डाऊन बाय द किंडरवूड. मी कुठे गेलो होतो, किंडरवूडमध्ये, लाकडाच्या कारखान्यामध्ये, किंडरवूडच्या. सीइंग इफ आय कुड पिक अप एनिथिंग. याच्यासाठी की 1-2 लाकडं मी पण उचलून आणतो चोरून बिरून. अँड द कीपर्स फाउंडेड मी. त्यांना मी सापडलो. देअर वॉज 4 to 1. तिथे 4 पैकी 1 होता ना, सो आय यूज्ड माय गन. मी काय केली, माझी गन वापरली. देन आय रन फॉर इट. आणि मी तिथून निघालो. अँड दे आर आफ्टर मी. आणि माझ्या मागे ते पळाले. दे कांट बी फार ऑफ नाऊ. ते जास्त दूर नसतील, ते जवळच असतील. मिसेस आदिस डिड नॉट स्पीक फॉर अ मुमेंट. ती थोड्या वेळासाठी काहीही बोलली नाही. क्राउच लुक ॲट हर बिस्टिकिंगली. आव्हानात्मक, प्लीज मला राहू द्या ना, अशा एक्सप्रेशन्सनी तो तिच्याकडे कंटिन्युअसली बघत होता. चला पेज बदलूयात आपण. यू माइट डू इट फॉर टॉम's sake, he said. टॉमसाठी तरी नक्की करा. टॉम माझा बेस्ट फ्रेंड होता, त्याच्यासाठी तरी मला इथे राहू द्या. यू हॅवंट बीन अन ओव्हर गुड फ्रेंड टू टॉम, स्नॅप्ड मिसेस आदिस. त्याच्यावर टोमना मारला आदिसने की तू माझ्या मुलाचा काही एवढा चांगला फ्रेंड नव्हता, म्हणजे तू 1 नंबरचा डंबो आणि भामटा होता, असं तिला म्हणायचं होतं. बट टॉम्स बीन अ व्हेरी गुड फ्रेंड टू मी. तो म्हणतो पण टॉम हा माझा खरंच खूप छान मित्र होता. ही वूड वॉन्ट यू टू स्टँड बाय मी टू नाईट. त्याला नक्कीच आवडलं असतं तुम्ही आजच्या रात्री माझ्या बाजूने उभं राहावं. वेल, आय वोंट से ही वुडंट, फॉर टॉम ऑलवेज थॉट बेटर ऑफ यू दॅन यू डिझर्व. बरं ठीक आहे, मी काही बोलत नाही, पण टॉमला नेहमी असंच वाटायचं की तुझी जेवढी लायकी ना त्यापेक्षा तुला जास्त सगळं मिळावं. म्हणजे तिला म्हणायचं की तू नालायक आहे. मे बी यू कॅन स्टे टिल ही कम्स होम टू नाईट. तू थांबू शकतोस जोपर्यंत तो घरी येत नाही तोपर्यंत. देन वी कॅन हिअर व्हॉट ही सेज अबाउट इट. नंतर आपण बघूच तो काय बोलतो याचबद्दल. चला पुढे काय होतं बघूया. चला,
ही विल बी अप ॲट वर्क फॉर एन अवर येत. अजून 1 तासभर तो कामावर असू शकतो. अँड द कोस्ट विल बी क्लिअर बाय देन. कोस्ट म्हणजे ऍक्च्युली किनारा असतो ना, पण ती म्हणते तुझ्या केस बद्दल नक्की आपण तेव्हाच क्लिअर करून टाकू. आय कॅन गेट अवे आउट ऑफ द कंट्री. नाही, मी तर लवकरच निघून जाणार आहे. कुठं? आपल्या देशात ना बाहेर. वेअर विल यू गो? कुठे जाशील तू? आय डोंट नो. मला माहिती नाही. देअर इज टाइम टू थिंक ऑफ दॅट. अजून ते विचार करायला वेळ आहे. वेल, यू कॅन थिंक ऑफ इट इन हिअर. तू विचार करू शकतो त्याच्याबद्दल. शी सेड ड्रायली. ती एकदम कोरडेपणाने, एकदम नाही का, राहायला जाऊ दे, कर विचार, असं बोलून निघून गेली. ओपनिंग अ डोअर विच लेड फ्रॉम द किचन इन टू द स्मॉल शेड ॲट द बॅक ऑफ कॉटेज. तिने ओपन केला डोअर किचनचा. तिथून मागे रस्ता होता. कशाचा? छोट्याशा शेडचा, जी कुठे होती? तिच्या कॉटेजच्या मागे होती. दे विल नेव्हर गेस यू आर देअर. त्यांना कळणारच नाही की तू इथे आहेस. ते अंदाज पण लावू शकणार नाही. दे विल नेव्हर गेस. स्पेशली इफ आय टेल देम आय हॅवंट सीन यू टू नाईट. स्पेशली जेव्हा मी त्यांना म्हणेल की मी तुला पाहिलंच नाही आज रात्री, तर कोणी तुला तिथे येऊन पाहणार नाही. यू आर अ गुड वुमन मिसेस आदिस. भाव लावतोय, तू खूप छान आहेस असं म्हणतोय. आय नो आय एम नॉट वर्थ यू स्टँडिंग बाय मी. मला माहिती आहे की मी काही एवढा लायकीचा नाहीये की तुम्ही माझ्यासाठी एवढं करता आहात. बट मे बी आय वुड हॅव बीन डिफरंट इफ आय वुड अ मदर लाईक टॉम. पण मला माहिती आहे की मी कदाचित दुसराच व्यक्ती असं असतो जर का मला टॉम सारखी अशीच आई भेटली असती. म्हणजे याला असं म्हणायचंय, मी जो बंडल झालोय तुम्हाला दुसरी आई भेटली म्हणून झालोय. शी डिड नॉट स्पीक बट शट द डोअर. तिने काहीही बोलली नाही. किचनचा दरवाजा बंद केला. अँड ही वॉज इन डार्कनेस सेव्ह फॉर अ स्मॉल रे ऑफ द लाईट दॅट केम थ्रू वन ऑफ द क्रॅक्स. तो घराच्या मागच्या शेडमध्ये गेला होता ना. त्यांचं घर कसलं बनलं होतं? कॉटेज म्हणजे काय? लाकडाचे बनलेले घर असतात. मग त्या लाकडाच्या घरांच्या त्या क्रॅक्स मधून थोडा थोडा प्रकाश पडत होता. ओके. त्याचा डार्कनेस, त्या शेडच्या इथे अंधार होता की नाही, त्या अंधाराला सेव्ह करण्यासाठी, म्हणजे याला अंधारापासून वाचवण्यासाठी थोडा थोडा प्रकाश त्या फटींमधनं पडत होता. लाईक हे काय इथे आहेत ना छोटे छोटे, तसा. शराब, मला ऐकायला येतो. बाय दिस लाईट ही कुड सी हर मुव्हिंग टू अँड फ्रो. आणि या लाईट मधून, या छोट्याशा होल्स मधून तो सहजपणे बघू शकत होता. ती टू अँड फ्रो, इकडे आणि तिकडे, ती काय नक्की करते हे सगळं त्याला दिसत होतं. प्रिपेरिंग टॉम्स सपर. प्रिपेरिंग टॉम्स सपर. टॉमला स्वयंपाक ती बनवत होती. इन हर मूविंग in another hour Tom would be home from Iron Latch.